पार पडली. जरीमरी डोलीव संघाने डॉमिनेशन दाखवलं. दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल. समालोचन कक्षेमध्ये हळूवारपणे फेर बदलाव. या आपण डोलीवचा गोड आवाज लोकल बॉय अगदी दीपक वैद्य यांचा गोड आवाज ऐकणार आहोत. ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद आदेश पाटील सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन, आई जीवदानी मातेला वंदन, जरीमरी मातेला नमस्वरण करून आजच्या दिवसाला सुरुवात करतोय. आजच्या रणनीतीला दुसरा सामना आपण पाहणार आहोत. दुसरी मॅच माऊली तलावपाडा टॉस जिंकल्यानंतर आदर्श फणसपाडा आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये येणं बंधनकारक आहे. विघ्नेश आणि विपुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला श्रेयश, नॉन स्ट्राईक एंडला विपुल. पहिला गोलंदाज हार्दिक राईट मोर द विकेट नाही. यावेळी उडवलाय चेंडू, चाललाय सरळ सीमारेषा पार. येतोय श्रेयसच्या बॅट मधून घणघणीत षटकार. वरती हल्ला केला जातोय श्रेयसच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत एक धाव चिक्की सिंगल सहजरित्याने पूर्ण केली जाते. एक धाव येते. एके धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचलाय. आदर्श फणसपाडा बी प्रथम बॅटिंग करत असताना 7 धावा. आतापर्यंत चेंडू फेकून झाल्या 2. पहिला सामना जिंकलाय जरीमरी डोलीव या संघाने. आणि आपण मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना बघतोय. एका बाजूने माऊली तलावपाडा आणि दुसऱ्या बाजूने आदर्श फणसपाडा बी. यावेळी उंच हवेमध्ये चेंडू खेळला जातोय. बघा क्षेत्ररक्षण चांगला प्रयत्न होता परंतु लॉमेस मध्ये चेंडू पडतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा सहज रीतीने कम्प्लीट. अचूक रीतीने दोन्ही खेळाडूमध्ये तालमेल कॉलिंग चांगली राहिली आणि या 3 धावा येत आहेत. 3 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. डबल फिगर मध्ये धावा जाऊन लागल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज आपण बघतोय हार्दिक. या गोलंदाजाला माऊली तलावपाडा संघाचा हुकमाचा एक्का म्हणून हार्दिक कडे पाहिलं जात आहे. पुन्हा एकदा हार्दिक सज्ज होतोय. यावेळी फुलटच चेंडूला मैदानाच्या आतमध्ये तारा नाहीये. सरळ पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय षटकार 6. सोळा या आकड्यावरती श्रेयसचा विचार केला गेला तर आतापर्यंत 3 चेंडूला सामोरे जात असताना 13 धावा बनवल्यात. विपुलने 1 चेंडू मध्ये 3 धावा. टोटल धाव संख्या 16. यावेळी चांगला बॅटचे चेंडूला फाईनला क्षेत्रामध्ये निघून जातोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण त्यांना बीट करत चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय श्रेयसच्या बॅट मधून मकरदोत चौकार.
के बाद सुरुवात झालंय आदर्श फणसपाडा बी या संघाची. शेवटचा चेंडू घेऊन हार्दिक यावेळी लॉफ करण्याचा प्रयत्न, पंचाकडे दात, पंच बोट आकाशामध्ये, गडी बाद, पहिला धक्का, शेवटच्या चेंडूवरती आलाय विकेट. धावसंख्या झाले 20. डीजे च्या माध्यमातून परंतु बॅटची एज आणि चांगला झेल टिपला जातोय बंटीच्या माध्यमातून. पहिला धक्का लागलाय 20 या धावसंख्येवरती. पहिलं षटक संपलं गेलंय. षटक क्रमांक 2 चा हात करता गोलंदाज येतोय मयूर. वैयक्तिक पहिला आणि संगीत दुसरं षटक. 5 षटकाचा सामना. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात आदर्श फणसपाडाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मकरध्वज चषक 2026 या कसराळीच्या ऐतिहासिक मैदानावरती ही घमासान चालू आहे दोन संघादरम्यान. एका बाजूने माऊली तलावपाडा, दुसऱ्या बाजूने आदर्श फणसपाडा बी. स्ट्राईक एंडला विपुल, नॉट स्ट्राईक एंडला विघ्नेश. गोलंदाज आपण पाहतोय मयूर. राईट टाइमवर द विकेटने षटकातील पहिला बॉल. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झालाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिर 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा. पुन्हा एकदा मयूर. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळतायत. दोन्ही हात फैलाचा इशारा करतात. वाईट. वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचलाय 21. यावेळी हलक्या हाताने खेळू काढलाय. बघूया हार्दिक थोडस मिस होत आहेत, नाही तर धावची संधी होती. एक धाव येते. एक धावणीची धावसंख्या जाऊन पोहोचलाय 22 वरती. दुसरे षटक मार्गस्थ. सामना बघतोय आपण उशिराने आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. माऊली तलावपाडा आणि आदर्श फणसपाडा. यावेळी लॉमस मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 24 या आकड्यावरती. आतापर्यंत मयूरचा विचार केला गेला तर मयूरने या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात. 3 चेंडू फेकले गेलेत. पहिलं षटक हार्दिकचं महागडं ठरलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, त्याच्यामध्ये श्रेयसची चांगली कामगिरी राहिली. यावेळी फ्लोअर फुलटच चेंडू, पंचाचा इशारा. नो नो, गलती से मिस्टेक. पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय माऊली तलावपाड्याच्या वतीने. बघूया, आपण चेक करणार आहोत. तिसरे पंच येतील. टिक टिक.
पंचाचा सिग्नल येतोय. इज नो बॉल. पंच नो प्लस वन आहे ना. नो प्लस वन. धावसंख्या जाऊन पोहोचलाय त्या दोन धाबीनिशी 26-26. प्रेक्षकांनो उघडा डोळे पहा नीट. विश नेटवर्क वरती पहा. येणारा चेंडू आहे फ्री हिट. फर्ड लाईट मध्ये पहिला सामना आजच्या दिवसातील आपण बघतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना. यावेळी लोअर फुलटो चेंडू बघूया. चेंडू चाललाय सीमारेषेचा बॉल. शतरक्षक येतोय. फील्ड केलं जाईल तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा नाक प्रयत्न केला होता परंतु सुखरूप आपल्या क्रीज मध्ये विघ्नेश पुन्हा एकदा आलेले आहेत. एकेरी धावीनिशी धावसंख्या जाऊन पोहोचलाय 27-27. मयूर राईट आर्म ऑर द विकेटने यावेळी लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही. स्विंग अँड मिस. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 1.5 चेंडू फेकून झाले. 27 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू फेकण्याकरता मयूर. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने लान्स केला जातोय. तुषार शतरक्षण केलं जाईल तोपर्यंत एक धावी कंप्लीट. 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती धावा आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आदर्श फणसपाडा 28. ऐकूया एक सुमधुर गीत आणि येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. तिसरे षटक टाकण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज मिस्टर यश. पहिल्या षटकामध्ये 20 धावा. त्यानंतर मयूर आले दुसरे षटक टाकण्याकरता. मयूरने 8 धावा खर्च केल्या. आता तिसरं षटक फेकण्याकरता यश येत आहेत. 27 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाज. स्ट्राईक एंडला विघ्नेश. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालंय. विघ्नेश आणि विपुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा या धावफलकावरती. पुन्हा एकदा यश. यावेळी डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी यशच्या माध्यमातून. 28 धावा या धावफलकावरती स्थिर आहेत. याच्यानंतरचा होणार सामना श्री गणेश मोदलपाडा आणि आई जीवदानी कसराळी बी. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. यावेळी चेंडू चाललाय काऊ कॉर्नर बार. चेंडू सीमारेषा पार. एका टप्प्याने जिथे शतरक्षक होते परेश त्यांना बीट करत चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार.
पंचांचा बोट आकाशामध्ये, इथून परतावा लागेल. फलंदाज विघ्नेश या बॅटरला. डीजे एक बंधू मैदानाच्या बाहेर गेलेत आणि दुसरे बंधू येत आहेत. तन्मय इन ऍक्शन मध्ये आपण बघतोय तन्मय यांना आतापर्यंत चेंडू फेकून झाले. त्या षटकातील 5 धाव फलकावरती धाबा आहेत. त्या 2 गडी बाद 32. तिसरं षटक मार्गस्थ. नव्याने बॅटर तन्मय आलाय स्ट्राईक एंडला. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल तन्मयच्या माध्यमातून. आदर्श फणसपाडा संघाचा हुकमाचा एक्का म्हणजे हार्ड हिटर बॅटर म्हणून तन्मयकडे पाहिलं जात आहे. इथून तन्मय वरती नजरा असतील संपूर्ण गावकरांच्या आणि संघाच्या. कशा प्रकारे बॅटिंग करेल, आपला कसा खेळ दर्शवेल. परंतु यश शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेकतोय आपण पाहूया. राईट ओव्हर द विकेटने यावेळी फटका हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी. परेश येत आहेत. परेश यांना चेंडू काही समजला नाही. चेंडू चाललाय सीमारेषेजवळ. शेवटच्या क्षणी अडवला जातोय तोपर्यंत. पंच धावा किती? 3. षटक संपते तिसरं. धाव फलकावरती धावा आहेत 35. 2 गडी बाद 35 धावा. खेळ पूर्ण झालाय. 35 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. ही यशची चांगली गोलंदाजी राहिली. एक संधी सुद्धा निर्माण करून दिली होती परंतु परेशची चुकी. अन्यथा तन्मयला डगआउटच्या आसऱ्याला जावं लागलं असतं. परंतु तिथून चेंडूवरची नजर हटली गेली आणि तिथे दुर्घटना घडली. सुखरूप आपल्या क्रीज मध्ये तन्मय आपण पाहू शकतायत. स्ट्राईक एंडला 35 धावा या धावफलकावरती. चौथे षटक टाकण्याकरता वैयक्तिक दुसरा आणि संघाकरता चौथे षटक टाकण्याकरता मयूर येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. पुन्हा एकदा संधी निर्माण झाले. मयूर होते आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडू पासून लांब राहिले. एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचलाय 36. 36 धावा या धाव फलकावरती आपण पाहू शकतायत. प्रथम बॅटिंग करत असताना आदर्श फणसपाडा या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. लॉंग ऑफला परेश, लॉंग ऑनला हार्दिक, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये यश, मिडुगे क्षेत्रामध्ये कार्तिक आपण पाहतोय. हो चांगले क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट. काम फिट. तन्मयला परतावं लागेल.
फर्स्ट स्लिपला आपण सुजल यांना पाहत होतो. काय फिल्डिंग राहिलंय. सुजल डायरेक्ट हिट, काम फिट, तन्मय डगआउटच्या आसऱ्याला. भौतिक न्यू बॅटर भौतिक येतोय. स्ट्राईक एंडला भौतिक, नॉट स्ट्राईक एंडला विपुल. गोलंदाज आपण बघतोय मयूर. धावसंख्या 36. बघूया इथून भौतिक कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी लोअर फुलटो चेंडू हवेमध्ये, चेंडू बराच काळ राहिला. यश आल्यात, यशने टिपलाय झेल. संपलाय बॅटर भौतिकचा खेळ. विकेट क्रमांक 4. रणजित गिणीस साहेबांचा आगमन होतंय. आमचे मित्र आहेत. सहर्ष स्वागत आहे मकरदोष चषकामध्ये रणजित चिकिणी यांचं. न्यू बॅटर सत्यवान सापणे. 36 धाब्यांवरती 4 गडी बाद झाले आतापर्यंत. आदर्श फणसपाडा या संघाचे. मयूर टू सत्यवान. यावेळी फुलटस चेंडूला सोडणार नाहीये. सरळ पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. सत्यवान सापणेच्या बॅट मधून येतोय. ब्रँड षटकार 6. मध्ये पंच बॉल घ्यायचा. सत्यवान सापणे यांच्या बॅट मधून षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलाय 42. पुन्हा एकदा यावेळी हवेमध्ये चेंडू. शतरक्षक जतीन येतोय. जतीनने सोडलाय झेल. ओ हो ये क्या कर दिया जतीन. एक धाव येत आहे. एकेर धावणीची धाव संख्या जाऊन पोहोचलाय 43. एका क्षणी वाटलं होतं यावेळी सत्यवान सापणे यांना डगावच्या आसऱ्याला परतावा लागेल, परंतु जतीन यांची चुकी कितकी मागणी ठरेल ते येणारे चेंडूवरती पाहायला नक्कीच भेटेल. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 5. धावसंख्या आहे 43. 4 गडी बाद. श्री गणेश मोदलपाडा आणि आई जीवदानी कसराळे बी रिपोर्टिंग करून घ्या. नो बॉल. पंचांचा हात बाजूला, इशारा येतोय नो. येणारा चेंडू फ्री हिट. 9 ने धावसंख्या धावून पोहोचलाय. बघूया कशा प्रकारे फायदा उचलला जाईल या फ्री हिटचा. हो चांगला चेंडू. कमबॅक करतोय. मला वाटतं 2 ते 3 नो बॉल आले होते, परंतु फायदा उचलू शकले नाहीये. धावसंख्या स्थिर 44. 44 धावा या धावफलकावरती. 4 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक.
श्री गणेश मोदलपाडा संघ आणि आई जीवदानी कसराळी आपण त्वरित रिपोर्टिंग करून घ्या. या षटकानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. जीवदानी संघ इथे उपस्थित आहे. सर्व संघांना सूचित करण्यात येते की जी काही फॉर्मॅलिटीज आहे ते आपण सर्वप्रथम पूर्ण करून घ्या. त्यानंतर टॉस केला जाईल. लक्ष असू द्या. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज येतोय मिस्टर कार्तिक. 44 धावा धावफलकावरती. शेवटच्या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल आणि कशा प्रकारे रोखलं जाईल, कितीपर्यंत मजल मारतोय आदर्श फणसपाडा. पहिला बॉल यावेळी लॉब केलाय उंच हवेमध्ये चेंडू. बघूया परेशने टिपलाय झेल. संपलाय सत्यवान सापणे यांचा खेळ. विकेट. बॅटर नेम्स. यावेळी चांगला फटका. बघूया जलचीची संधी. यावेळी चेंडू चाललाय 1 2 3 4. येतोय चौकार. 4. शाल्यात यशने चांगला फटका केलाय. चौकार आलाय. चौकारीने धावसंख्या जाऊन पोहोचलाय 48. यावेळी चांगला फटका. बघूया हवेमध्ये चेंडू. मयूरने टिपलाय झेल. चांगला प्रयत्न होता यश यांचा, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. मयूरच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 6. प्रकाश किरकिरा पैदा झालाय. न्यू बॅटर मिस्टर विघ्नराज. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 48 धावा धावफलकावरती. 6 गडी आतापर्यंत गमावल्यात आदर्श फणसपाडा संघाने. बॅक टू बॉलर ड्राईव्ह केला जातोय. बघूया एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय. कंबल होतोय तिथे. तिथून 2 धावा या कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये विघ्नराजला परतावा लागेल. 50 पूर्ण होत आहे आदर्श फणसपाडा संघाची. ग्रुपची गंभीर नाग प्रयत्न केला. विपुल स्ट्राईक द्यायची होती, परंतु तिथून त्या नादामध्ये विघ्नराजांना परतावा लागलाय. 50 धावा या धावफलकावरती. गडी गमावल्या 7. चेंडू शिल्लक आहेत ते 2. गोलंदाज आपण बघतोय कार्तिक.
न्यू बॅटर सुशांत आलाय. कार्तिक सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट षटकातील पुढील बॉल. यावेळी फटका फसलाय हवेमध्ये. कार्तिक स्वतः आपल्या फॉलो थ्रो मध्ये जेल टिपतायत आणि सुशांत यांचा खेळ संपलाय. या धावफलकावरती न्यू बॅटर आलाय गौरव. बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धाबा येत आहेत. चौकार आला तर 55चा टार्गेट, षटकार आला तर 57चं टार्गेट, सिंगल आली तर 52, डबल आली तर 53. किती धावसंख्येचा टार्गेट सेट केलं जाईल. कार्तिक शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल. यावेळी चांगला फटका खेचलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. गौरवच्या बॅट मधून आलाय षटकार. 56 बनल्यात. 57 बनवावे लागतील. आपण टॉसच्या दिशेने जातोय. एका बाजूने संघ आहे श्री गणेश मोदलपाडा आणि आई जीवदानी कसराळी बी. दोन्ही संघाचे कॅप्टन या. मी अविनाश किनी, अविनाश सापणे यांना मी विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. श्री गणेश मोदलपाडा आणि आई जीवदानी कसराळी बी. विघ्नेश बॉल घ्या. चला बॅटर पाठवा कसराळी. तलाव पाडा. आपलं बॅटर पाठवा. बॅटर प्रथम बॅटिंग करत असताना आदर्श फणसपाडा संघाने धाव फलकावरती 56 धावा लावल्या आहेत आणि तुम्हाला विजयाकरता 57 धावा बनवाव्या लागतील. 30 चेंडू 57 धावा. तिथे दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. अविनाश सापणे यांच्या शुभ हस्ते. म्हणतात नाही इशारा येतोय लेस प्ले. इनिंग लावते सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. भौतिक पहिला चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला बॉल. पहिला बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न. पॅटर्न चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूने सुरुवात केली जाते. भौतिक एक छोटा पॅक बडा धमाका भौतिक यांच्याकडे पाहिलं जात आहे. मयूर टू भौतिक. यावेळी पंतांचा हात बाजूला गेलाय. नो चेंडूचा इशारा आलाय. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या कंप्लीट. सहजरीतीने 2 धावा या कंप्लीट झाल्यात.
पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते की याच्यानंतरचे सर्व सामने 5-5 षटकाचे खेळवले जाईल. या पहिल्या फेरीतील सर्व सामने 5-5 षटकाचे खेळवले जातील. नो प्लस 2 असे 3 धावा येत आहेत. येणारा चेंडू फ्री हिट. स्ट्राईक एंडला मयूर. यावेळी पुन्हा एकदा पंचांचा हात बाजूला गेलाय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पीच झालाय. नो चेंडूचा इशारा आलाय. नोने धावसंख्या धावून पोहोचलाय 4 या आकड्यावरती. पहिल्या चेंडू डॉट आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू नो हाताळले गेले आहेत. फ्री हिट कंटिन्यू राहील. बघूया भौतिक तू मयूर फ्री हिट कशा प्रकारे खेळून काढला जाईल. हो कमबॅक केलाय. डॉट येतोय. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 4 धावा या धावफलकावरती आहे. 57 धावसंख्येचा पाठलाग करतोय. रिक्वायर्ड रेट आपण पाहिला तर 11.36 आणि स्ट्राईक रेट 12. यावेळी हलक्या हाताने ग्लान्स केलाय चेंडूला. बघूया सत्यवान सापणे फील्ड करतील. तोपर्यंत एक चिकी सिंगल सहजरित्याने पूर्ण केली जात आहे. एक धाव येते. एकेरी धावेनिशी धावसंख्या धावून पोहोचलाय 5 या आकड्यावरती. बहुतेक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवरती सज्ज होतोय. यावेळी लॉप केलाय. फटका हवेमध्ये. विघ्नराज होते. विघ्नराजने केले चुकी. चेंडू चाललाय. एका टप्प्या अखेर चेंडू सीमारेषा पार येतोय. चौकार 4. कोशिश केली जे करते प्रकाश किरकिरा यांचं सॉन्ग टायटल सॉन्ग वाचलं जातंय. डीजे ऑपरेटर अनुप वैतीच्या माध्यमातून. बहुतेक पुन्हा एकदा सज्ज होतोय. आवली उड लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. स्विंग अँड मिस. चेंडूचा डॉट. धावसंख्या स्थिर 9. 9 धावा या धावफलकावरती. चेंडू फेकून झाले आतापर्यंत या पहिल्या षटकातील 5. गोलंदाज आपण बघतोय भौतिक नावाचा गोलंदाज. स्ट्राईक एंडला प्रतीक. 2 चेंडूला सामोरे जात असताना त्याने 4 धावा बनवल्या आहेत. शेवटचा चेंडू टाकण्याकरता भौतिक. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. शेवटचा चेंडू आलाय. डॉट. षटकाची होते समाप्ती. धावफलकावरती धावा आहेत. बिन बाद 9. डीजे फेकण्याकरता 14 मिनिटाची कालावधी राहिलाय. 3 षटक फेकण्याकरता 14 मिनिटाची कालावधी राहिले. पहिले षटक संपले. 9 धावा या धावफलकावरती. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये पॅनलाइज केलं जाईल. अतिरिक्त खेळाडू 30 सर्कल मध्ये आणला जाईल. लक्षात असू द्या. जितकी तुम्ही घाई कराल तितकी तुमच्यासाठी
उपयुक्त राहील. षटक क्रमांक 2चा हाताळण्या करता विपुल नावाचा गोलंदाज येतोय. विपुल भगत पहिला बॉल फटका हवेमध्ये राहिलाय. इथून झेल टिपला जातोय. पहिला धक्का. मयूर बॅक टू डगआउट. बाय करत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता झालाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी विपुलच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडूवरती आपण पाहिलंय. सुजल अशा प्रकारचा बॅटर आहे की कधी आक्रमण पवित्रा धारण करू शकतोय. हो यावेळी पॅडवरती चेंडू आदळतोय. पंचाकडे अपील आणि पंचाने दाद स्वीकारलंय. धक्का क्रमांक 2 माऊली तलाववाडा. बॅक टू डगआउट सुजल. सूर मारून जेल टिपण्याचा होता बघून तो 2 शतरक्षक जीवाची आकांक्षा करतायत. फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांशी धावसंख्या जाऊन पोहोचलाय 11 11 या आकड्यावरती. 11 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4 धावा आहेत त्या 11. पाटला करायचा आहे 57चा. हो चांगला पण तो पंच वळतायत. इशारा येतोय वाईट कारण की ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू होता आणि पंचाने वळखलं आणि आमच्यापर्यंत इशारा पोहोचवलाय. हा चेंडू आहे स्क्वेअर वाईट. वाईटने धावसंख्या झाले 12 धावा या धावफलकावरती. विपुल पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल घेऊन सज्ज होतोय. हो यावेळी स्विंग अँड मिस हार्दिक ला चकवण्यामध्ये यशस्वी झालाय तो गोलंदाज विपुल भगत. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. या षटकातील पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशा प्रकारचे धावा यांना गरजेचं होतं त्या प्रश्न आलेलं नाही आहे. हो पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पंचाकडे दाद. अपील जोर होती परंतु पंचांवरती काही त्याचा उपयोग झाला नाहीये. षटकाची होते समाप्ती. धाव फलकावरती धाबा आहेत 12. 2 गडी बाद. करा आता तुमच्याकडे फक्त आणि फक्त 10 मिनिटं राहिले आहेत.
10 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. तुम्ही 10 मिनिटं घेतले आहेत 2 षटक कंप्लीट करण्याकरता. आता इथून 9.50 सेकंद तुमच्याकडे राहिले गेले आहेत. 12 धावा या धावफलकावरती. प्रतीक आणि हार्दिक ही जोडी खेळपट्टीवरती आपण बघतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी माऊली तलावपाडा आणि आदर्श फणसपाडा या संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरी मॅच. 57 धावसंख्येचा पाठलाग करतोय माऊली 11 तलावपाडा हा संघ. पहिला बॉल लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू आदलतोय पण लेग बाईचा इशारा येतोय. एक धाव येतोय. एकेरी धावणीशी धावसंख्या धावून पोहोचलाय 13. 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा. इथून जिंकण्याकरता अजूनही धावा बनवायच्या आहेत. त्या 44 चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 17 चेंडू 44 धावा. भौतिक तू हार्दिक. यावेळी चांगला टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी भौतिकच्या माध्यमातून आज चालले जात आहे. डॉट चेंडूची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिर. धावफलकावरती आपण पाहू शकतायत 2 गडी बाद 13 धावा माऊली 11 तलावपाडा या संघाची. पूर्ण जबाबदारी असणार आहे ती प्रतीक आणि हार्दिक यांच्या खांद्यावरती. इथून धावा कशा प्रकारे येतील. यावेळी लोअर फुलटच चेंडू सरळ पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. पंचांचा इशारा तो षटकार 6. थँक्यू. षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली जाते 19 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3 धावा येते 19. षटक मार्गस्थ आहे 3रं. गोलंदाज आपण बघतोय भौतिक नावाचा. पहिलं षटक मध्ये चांगली कामगिरी केली होती भौतिकच्या माध्यमातून. चला काही करा अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू सर्कल मध्ये आणावा लागेल. यावेळी उडवलाय सरळ चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय हार्दिक नावाचा ब्रँडेड. षटकार 6. जास्त वेळ वाया जातोय लक्षात असू द्या. आदर्श फणसपाडा बॅक टू बॅक 2 षटकार हार्दिकच्या बॅट मधून येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 25. इथून जिंकण्याकरता अजूनही धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 32. चेंडू शिल्लक आहेत 14 धावा करायच्या त्या 32. 14 चेंडू 32 धावा. हे सामन्याचं समीकरण आलंय. भौतिकला इथून कमबॅक करावा लागेल. परंतु हार्दिक इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हार्दिकच्या माध्यमातून.
राईट टाइम ओव्हर द विकेटने. यावेळी फटका फसलाय. विपुलने टिपलाय झेल. संपलाय बॅटर हार्दिकचा खेळ. धक्का क्रमांक 3. कार्तिकला परतावा लागलाय. न्यू बॅटर मिस्टर कार्तिक. 13 चेंडू 32 धावसंख्येची अजूनही गरज आहे. येणारा चेंडू दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे. कारण की येणाऱ्या 12 चेंडू मध्ये काय आव्हान राहील, किती धावा राहिल्या जातील. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने बहुतेक हलक्या हाताने ग्लान्स केला जातोय. सत्यवान विपुल चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट केली जाते. 3 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 3 गडी बाद. माऊली तलावपाडा संघाची धावसंख्या 26. ऐकूया एक सुमधुर गीत आणि येऊया लगेच चौथ्या षटकामध्ये. आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 31 ची गरज. मानस येतोय चौथे षटक टाकण्याकरता. पायावरचा चेंडू हलक्या हाताने ग्लान्स केला आहे. चेंडू चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॅकअप चांगलं राहिलंय. मिस फील्ड झाली होती विघ्नेशच्या माध्यमातून, परंतु श्रेयस आले बॅकअप करता. 2 धावा येत आहेत. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. कार्तिक पुन्हा यावेळी पंचांचा हात बाजूला गेलाय. खराब चेंडूचा इशारा. 9 चेंडूचा इशारा आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. येणारा चेंडू असणार आहे फ्रेड. खांद्याचा अतिरिक्त जोर लावण्याचा प्रयत्न केला आणि इथून हातातून चेंडू निसटला गेला. पंचांचा इशारा येतोय नो. 29 या धावफलकावरती लागले जात आहेत. बघूया फ्रीड कशा प्रकारे खेळून काढेल. यावेळी उडवलाय फटका हवेमध्ये. श्रेयस होते त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 षटकार. इथून फक्त तुम्हाला 4 चेंडू फेकण्याकरता फक्त 20 सेकंद राहिली गेलेत. घाई करा.
आदर्श फणसवाडा संघ चला घाई करा प्लीज. चेंडू शिल्लक आहेत 10. धावा करायच्या आहेत त्या 22. 10 चेंडू 22 धावा. हे सामन्याचं समीकरण इक्वेशन सिच्युएशन येऊन ठेपलं गेलंय. इथून जुने बॉल नाही आहेत, नवीन घ्यावा लागेल. अरे ते बॉक्स मध्ये वगैरे बघ. चला बॉल आलेला आहे. 10 चेंडू आणि 22 ची गरज. गोलंदाज आपण बघतोय मानस. स्ट्राईक एंडला कार्तिक. नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक. सलामीला आलेला बॅटर. बघूया षटकातील तिसरा बॉल. यावेळी चांगला चेंडू. बॅटरी चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालाय मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करावा लागेल. फणसपाडा संघाला विजय व्हायचा असेल. इथून डॉट चेंडू विकेट टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील आणि तलावपाडा संघाला विजय व्हायचा असेल तर इथून चांगल्या रीतीने बॅटिंग करावी लागेल. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा करायच्या 22. यावेळी चांगला फटका बघूया. श्रेयश होते त्यांना बीट करत चेंडू सीमारेषा पार. पंचाचा सिग्नल 4 चौकार. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलाय 39 39 वरती. चेंडू फेकून दिला आतापर्यंत 4. षटकातील 5वा चेंडू मानस. यावेळी फटका फसलाय. विघ्न गौरवने टिपलाय. झेल संपलाय. बॅटर कार्तिकचा खेळ कमबॅक केलाय गोलंदाज मानसने. इथून धक्का दिला जातोय माऊली तलावपाडा संघाला. ऐकूया एक सुमधुर गीत. सात चेंडू जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत त्या 18 धावा. या षटकानंतर एक एक्स्ट्रा प्लेयर सर्कल मध्ये आणावा लागेल.
अरे टाइम कधीच संपलेला, अनाउन्समेंट झालेला होता इथून. 7 चेंडू 18ची गरज. शेवटचा चेंडू टाकण्याकरता बघूया मानस. फटका फसलाय. बघूया झेलची संधी. भौतिकने टिपलाय झेल आणि संपलाय बंटी यांचा खेळ. षटकाचे होते समाप्ती. धाव फलकावरती धावा स्थिर 39. 6 चेंडू 18ची गरज. कशा प्रकारे 18 धावा केल्या जातील त्या बघण्यापूर्वी आपण घेऊया एक डीजे ब्रेक. यू 6-18ची गरज. एक एक्स्ट्रा प्लेयर सर्कल मध्ये घ्यावा लागेल. 6 चेंडू 18ची गरज. इथून न्यू बॅटर आलाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सत्यवान सामने सहकार्य करायचं आहे. आदर्श फणसपाडा नक्कीच. स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज मिस्टर प्रतीक. नॉन स्ट्राईक एंडला जतीन नव्याने आलेला बॅटर. शेवटचं षटक टाकण्याकरता जबाबदारी दिली गेलाय यशच्या खांद्यावरती. 6 चेंडू 18ची गरज. पहिला बॉल बॅटची आहे. चेंडू मागे निघून जातोय. गौरव चेंडूला अडवतायत. तिथून धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाले. 5-18. चला घाई करा फणसपाडा संघ. 5 चेंडू 18ची गरज. हर्ष उल्हास जाणवतोय आदर्श फणसपाड्याच्या डगआउट मध्ये. पण बघूया इथून 5 चेंडू 18 धावा प्रतीक मध्ये ती क्षमता आहे. परंतु यावेळी बॅटचे चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. सत्यवान सापणे चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट केली जाते. चेंडू शिल्लक आहेत आता 4 धावा करायच्या 17. 17चा खतरा कुठल्या संघावरती जाणवेल. जतीन स्ट्राईक एंडला जतीन मध्ये ती क्षमता आहे. इथून 3 मोठे फटके खेळावे लागतील. 3 चेंडूला सीमारेषा पार करावे लागतील. 4 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा करायच्या आहेत. ओ हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्रक येत आहेत. फक्त एकच धाव या चेंडूवरती. चेंडू शिल्लक आहेत आता 3 धावा करायच्या त्या 16. मकर 2 चषक पाहण्यासाठी प्रेक्षक झाल्यात गोळा. धावा करायच्या त्या 16. 3 चेंडू 16 धावा. ओ हो दांडी गुल. धक्का क्रमांक 5. इथून चेंडू शिल्लक आहे 2 धावा करायच्या 16. इथून गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए.
बघूया यश टू परेश. नो चेंडू, नो चेंडू. इथून परेशला हा फटका खेळण्याची गरज होती, परंतु परेशाने सोडून दिलाय. मी अगोदरच नो चेंडूचा इशारा आला आहे. अगोदरच म्हटलं होतं कि गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. पर गोलंदाजाने गलती केली होती, परंतु फलंदाजाने सुद्धा गलती केलाय. आता 2 चेंडू 15ची गरज. यावेळी लॉब केलाय, चेंडू चाललाय सीमारेषा पार, येतोय षटकार. 6. एक चेंडू आणि धावा करायच्या 9. जर परेश आणि तो चेंडू खेळला असता तर आता समीकरण वेगळं असतं. एक चेंडू 9ची गरज. इथून चांगला चेंडू टाकावा लागेल. इथून जर खराब एखादा चेंडू पडला तर कमबॅक होऊ शकतोय माऊली तलावपाडा संघाचा. परंतु बघूया, क्रिकेटचा खेळ काही घडू शकतंय या क्रिकेटच्या खेळामध्ये. चला काही करा, फणसपाडा संघ वारंवार सूचना करतोय. एक चेंडू 9ची गरज. एक चेंडू 9 धावा. आणि विजय होतोय आदर्श फणसपाडा बी. हार्ड लक बाय माऊली तलावपाडा. अभिनंदन आदर्श फणसपाडा. यानंतर सामन्याला सुरुवात होईल. आवाज ऐकू येईल आमचे साथी समालोचक मित्र आदेश पाटील.